पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। वाई तालुक्यात पाणी टंचाईवर प्रशासन सतर्क। मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक। जलजीवन मिशनसह विविध उपाययोजनांवर चर्चा। ग्रामस्थांनी मांडले टंचाईचे प्रश्न। वाई तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवार दिनांक 13 रोजी पंचायत समिती सभागृहात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। येळी तालुक्यातील गावे व वाडी वस्तीवरील पाणी टंचाई उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। टंचाई कृती आराखड्यानुसार टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी 8 गावे व 11 वाड्यांचा समावेश करण्यात आला। तसेच 19 खाजगी विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव असून काही ठिकाणी विहिरी खोल करणे व गाळ काढण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत। यासाठी 4 गावे 1 वाडी निश्चित करण्यात आली आहे। सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये मांढरदेव, गुंडेवाडी, बालेकर, आनंदपूर, अनपटवाडी व कासुर्डीवाडी यांचा समावेश आहे। ज्या गावांमध्ये नैसर्गिक पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी योजनेवर अधिक भर देऊन गोटा पाईप उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे करण्यात आली। ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत मंत्री मकरंद आबा पाटील यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले। गावागावातील पाणी टंचाईचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या। या बैठकीस तहसीलदार सोनाली मिटकरी, प्रांत अधिकारी योगेश खरमाटे, पंचायत समिती सभापती विक्रांत डोंगरे, वाई नगराध्यक्ष अनिल सावंत तसेच विविध विभागाचे शासकीय अधिकारी, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, ग्रामस्थ व इतर पदाधिकारी उपस्थित होते। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।